नमस्कार विद्यार्थी मित्रो, MK कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओज आणि तुम्ही कोणत्या वर्गात आहात ह्याच्याविषयी कमेंट करा आणि काही तुमचे सजेशन्स असतील ते सजेशन आम्हाला द्या। तुमचं सर्वांचं वेलकम आहे। तर आपण हे आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण पाहत आहोत 10 चा, ठीक आहे। SSCचा पाहतोय, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा। आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन नावाचं चॅप्टर सुरू केलेला आहे। एक लेक्चर झालेलं आहे आपलं काल, आता हे सेकंड लेक्चर आहे। तर आपण काल जे लेक्चर झालेलं आहे त्याचं 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन पाहूया, ठीक आहे। तर काल सर्वात पहिल्यांदा आपण काय बघितलेले आहे, सिक्वेन्स बघितले। सर्वात पहिल्यांदा काल आपण काय बघितलेलं आहे, सिक्वेन्स बघितलेला आहे। तर सिक्वेन्स काय असते पहा, मी एक सिक्वेन्स लिहून दाखवतो, 2 4 6 8 10 डॅश डॅश सो ऑन। तर ही एक आहे सिक्वेन्स आहे आणि याच्यामध्ये आपण टर्म बघितलेले आहे, ठीक आहे। म्हणजे जे टर्म्स काय असतात, टर्म्स पण बघितलेले, टर्म्स माहीत पाहिजे। हे जे आहे ते फर्स्ट टर्म म्हणतो आपण, हे सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे, फोर्थ टर्म आहे, हे फिफ्थ टर्म आहे, ठीक आहे। तर याला आपण वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दाखवतात हे बघितलं होतं। पण तुमच्या पुस्तकामध्ये आपण फर्स्ट टर्मला काय दाखवतो, T1 न दाखवतो, किंवा हे T1 न फर्स्ट टर्मला दाखवतो, किंवा ए ने सुद्धा दाखवतो। बऱ्याच जागी तुम्हाला ए म्हणजे ए भरपूर वेळेस येते तुमच्या पुस्तकामध्ये, लक्षात ठेवा। ए आणि T1 याचा दोघांचा अर्थ सारखाच आहे, तर कन्फ्यूज व्हायचं नाही। T1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि ए म्हणजे फर्स्ट टर्म। तर ह्या सिक्वेन्समध्ये तर आपली फर्स्ट टर्म काय आहे, म्हणजे ए बरोबर किंवा T1 बरोबर हे आपली फर्स्ट टर्म आहे, आपली 2, ठीक आहे। त्याच्यानंतर T2 काय, T2 तर 4 आहे, T3 तुमचा 6 आहे, T4 आहे तुमचा 8 आणि T5 तुमचा काय आहे, 10 आहे। तर हे आपले टर्म बघितले। आणि त्याच्यानंतर डी म्हणजे डिफरन्स बघितला आपण। डिफरन्स आपण कसा काढतो, तर डिफरन्स हा म्हणजे पुढल्या टर्ममधनं मागची टर्म जर सबस्ट्रॅक्ट केली, मायनस केली तर आपला डिफरन्स निघतो। आणि जर तो डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, अन्यथा ती अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही आहे, ठीक आहे। मग आपण हे बघितलं होतं, इथं काढून बघितलं तर तुम्ही काय इथे एक एक्झाम्पल करून बघू शकता तुम्ही, ठीक आहे। म्हणजे इथं T2 मायनस T1 जर केलं, T2 मायनस T1 जर केलं तुम्ही, T2 मायनस T1 केलं तर इथं काय येईल तुमचं, इथं लिहतो मी, तर इथं 4 मायनस 2 बरोबर 2। आणि त्याच्यानंतर T3 मायनस T2 जर केलं तुम्ही, इथं पहा T3 6 आहे, 6 मायनस 4 बरोबर 2। म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स जो आहे कॉन्स्टंट आलेला आहे तुमचा 2, ठीक आहे। हे काल झालेलं आहे, आपण रिव्हिजन घेतोय त्यामुळे फास्ट सांगतोय। तर हा 2 डिफरन्स कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, सारखा आहे याच्यामध्ये। त्याच्यामुळे ही तुमची अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे। आणि आपण हे पण पाहिलेलं होतं की सगळे अरिथमेटिक प्रोग्रेशन्स काय आहेत, सगळे अरिथमेटिक प्रोग्रेशन्स काय आहेत, ईच अँड एव्हरी अरिथमेटिक प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स, आहे का नाही। त्याच्यानंतर परंतु ज्या सगळ्या सिक्वेन्स आहे का नाही, एव्हरी सिक्वेन्स मे और मे नॉट बी, एव्हरी सिक्वेन्स असेल का तुमच्या अरिथमेटिक प्रोग्रेशन, नसेल। सगळ्या अरिथमेटिक प्रोग्रेशन हे सिक्वेन्स आहेत, परंतु सगळ्या सिक्वेन्स ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन नाहीत, तर काहीच ह्या सिक्वेन्स फक्त अरिथमेटिक प्रोग्रेशन्स आहेत। मग डिफरन्स आपण कसा काढायचा हे बघितलेलं होतं, ठीक आहे। इथपर्यंत काही तुम्हाला डाऊट नसेल। त्याच्यानंतर आपण हे बघितलेलं अरिथमेटिक प्रोग्रेशनमधला हा जो तुमचा डिफरन्स डी आहे तो काय पॉझिटिव्ह असू शकतो, ठीक आहे। काय असू शकतो तुमचा, पॉझिटिव्ह असू शकतो, डिफरन्स पॉझिटिव्ह असू शकतो, बघितलेलं आहे आपण। निगेटिव्ह बी असू शकतो, आहे का नाही, निगेटिव्ह असू शकतो तुमचा डिफरन्स। त्याच्यानंतर तुमचा डिफरन्स काय असू शकतो, 0 बी असू शकतो, ठीक आहे। तुमचा डिफरन्स 0 बी असू शकतो। जर तुमच्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमधला जर डिफरन्स पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, 0 असेल, डिफरन्स काही असो, ठीक आहे। पण एवढंच कंडिशन काय आहे की तो डिफरन्स काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे, सारखा असला पाहिजे, सेम असला पाहिजे, तरच तुम्ही त्या एखाद्या सिक्वेन्सला काय म्हणू शकतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे असं म्हणू शकतो, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढं पहा, आता हे सिक्वेन्स आहे, आपण ही घेतलेली आहे, ठीक आहे। मी पुन्हा लिहितो, तुम्हाला कळणार नाही, ही सिक्वेन्स डबल, ठीक आहे। तर पहा, तर ही सिक्वेन्स आहे 2, ती सिक्वेन्स लिहितो मी, ठीक आहे। 2 4 6 8 10 डॅश डॅश सो ऑन। ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं फायनाईट सिक्वेन्स किंवा फायनाईट AP किंवा फायनाईट इनफायनाईट AP। फायनाईट म्हणजे काय लक्षात घ्या, फायनाईट म्हणजे जी आपली जी AP आहे जी कुठेतरी संपते, तर त्याला म्हणतो फायनाईट सिक्वेन्स किंवा फायनाईट AP, ठीक आहे। त्याच्यानंतर इन्फायनाईट म्हणजे काय, जी कुठं संपत नाही, म्हणजे अनंत आहे, इन्फानाईट आहे, जसे की ही आहे, संपत नाही, कुठपर्यंत आहे आपल्याला लास्ट टर्म माहीत नाही, असंच गेलं तर आपण कुठपर्यंतही जाऊ शकतो, डॅश डॅश सो ऑन असेल तर ती इन्फानाईट आहे। तर ही तुमची AP आहे का, आत्ताच बघितली ही AP आहे, तर ही काय आहे, सिक्वेन्स आहे का, सिक्वेन्स बी आहे। प्रत्येक AP ही सिक्वेन्स असते, AP आहे म्हणजे ही सिक्वेन्स ऑटोमॅटिकली आहे। ह्याच्यामधला डिफरन्स बघितलेला, डिफरन्स आपला 2 आलेला आहे।
कॉन्स्टंट आहे त्यामुळे ही ए पी आहे, ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आहे. परंतु तुम्हाला याच्यामध्ये एक फॉर्म्युला मिळू शकतो, म्हणजे हे फर्स्ट टर्मला आपण ए म्हणू शकतो, ठीक आहे, फर्स्ट टर्म ए आहे किंवा त्याला आपण T1सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर फक्त आपण आता ए म्हणणार आहोत कारण एक आपल्याला इथं डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे. तर फर्स्ट टर्मला ए म्हणतो आपण, सेकंड टर्मला आपण काय म्हणणार आहे, ए प्लस डी. कारण हा डिफरन्स जर आपल्याला माहीत आहे, डिफरन्स काढतो आपल्याला कसा काढायचा तो माहीत आहे. जर पहिल्या टर्ममध्ये जर तुम्ही डिफरन्स ॲड केला तर तुम्हाला सेकंड टर्म मिळते, ठीक आहे. पहिल्या टर्ममध्ये जर तुम्ही डिफरन्स ॲड केला तर सेकंड टर्म मिळते. पहा इकडे पहा, फर्स्ट टर्म ही तुम्हाला माहीत आहे, फर्स्ट टर्म म्हणजे ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म, म्हणजे एला फर्स्ट टर्म म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड टर्म म्हणजे काय आहे, तुमच्या फर्स्ट टर्ममध्ये तुम्ही जर डिफरन्स ॲड केला तर तुम्हाला मिळते सेकंड टर्म. त्याच्यानंतर तसंच सिमिलरली आपल्याला जर थर्ड टर्म पाहिजे तर तुम्ही काय करणार आहे, थर्ड टर्म पाहिजे तर तुम्हाला ह्या सेकंड टर्म म्हणजे थर्ड टर्म मिळवायची असेल तर तुम्हाला T2 प्लस डी डी ॲड करावं लागणार आहे. T2 प्लस डी, हे T2 आहे तुमच्या याच्यामध्ये, डी डिफरन्स ॲड केलं तर तुम्हाला थर्ड टर्म मिळणार आहे. T2ची किंमत तुम्हाला ए प्लस डी आहे, ए प्लस डी मी ते टाकू शकतो, प्लस हे डी, ठीक आहे, इज इक्वल टू म्हणजे हे T3 असणार आहे. ह्याच्यामध्ये T2ची किंमत मी ते टाकितली, तर ह्याला सोडवलं तर काय येणार, ए प्लस हे डी आणि डी तुमचा 2D म्हणजे 2D होतील, हे T3ची किंमत आली. तर T4 काढायचं असेल तर तुम्हाला T4 काढायचं आहे. तर T4 बरोबर कसं काढणार आहे, T3मध्ये तुम्ही डिफरन्स डी ॲड करा तर T4 मिळणार, ठीक आहे. म्हणजे हे ए प्लस 2D हे काय T3 आहे, ठीक आहे. मी ते लिहून दाखवतो तुम्हाला, पहा इथं T4 कसं मिळणार आपल्याला, T3मध्ये डी ॲड करा, म्हणजे अगोदरच्या टर्ममध्ये डिफरन्स ॲड करत गेले की आपल्याला T4 मिळणार, ठीक आहे. T3 प्लस डी इज इक्वल टू T4. तर हे T3ची किंमत इथं टाकून बघा, ए प्लस 2D आहे, 2D प्लस हा डी, ठीक आहे, इज इक्वल टू T4. तर याच्यामध्ये 2D हा आणि डी किती झाले, हे 2D आणि हा डी झाले 3D, ए प्लस 3D, ठीक आहे, इज इक्वल टू T4. म्हणजे तुम्हाला एक फॉर्म्युला, आता हे डेरिव्हेशन मी सोडून दाखवलेलं आहे. तुम्हाला जर सिम्पली जर फॉर्म्युला लिहायचा असेल तर काय लिहू शकता तुम्ही, हे सिक्वेन्स पण मिळू शकते तुम्हाला, ए पी पण मिळू शकते. तर सिम्पली मी शॉर्टमध्ये लिहितो. तर तुमची काय असणार आहे, फर्स्ट टर्म ए असणार आहे, सेकंड टर्म ए प्लस डी असणार आहे, सेकंड म्हणजे एमध्ये आपण डी ॲड करणार आहे. त्याच्यानंतर थर्ड टर्म काय असणार आहे तुमची, ए प्लस 2D असणार आहे, ए प्लस 2D असणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ टर्म काय असणार आहे, ए प्लस 3D. त्याच्यानंतर फिफ्थ टर्म काय असणार आहे, ए प्लस 4D. त्याच्यानंतर 6 ए प्लस 5D, ठीक आहे, डॅश डॅश सो ऑन, अशा टर्म काढू शकता तुम्ही, ठीक आहे. अशा प्रकारे सगळ्या टर्म तुम्ही म्हणजे काढू शकता. हे एक डेरिव्हेशन आहे, एक फॉर्म्युला आहे. आणि ह्याच्यामध्ये जर सोडवायचं असेल तर तुम्हाला फक्त एक फर्स्ट टर्म आणि डिफरन्स जर माहीत असेल तर तुम्ही ए पी काढू शकता, ठीक आहे. याच्यावरले उदाहरणं आपण नंतर पाहणार आहोत, ठीक आहे. ह्याच्या पुढले जे टर्म आहे, तुम्ही फर्स्ट टर्म माहीत असेल आणि डिफरन्स डी दिलेला असेल तर तुम्हाला सगळे तुम्ही काय करू शकता, उदाहरण सोडू शकता. फॉर एक्झाम्पल ह्याच्यातच पहा, आपण डिफरन्स डी किती काढला होता, डिफरन्स डी 2 होता आणि फर्स्ट टर्म पण तुमची 2 आहे, इज इक्वल टू 2 डिफरन्स डी. तर याच्यामध्ये ए फर्स्ट टर्म काय असणार आहे, ए फक्त ए म्हणजे 2 असणार आहे, ठीक आहे, बरोबर. त्याच्यानंतर सेकंडमध्ये ए प्लस डी हे आहे, ए प्लस डी. तर ह्याच्यामध्ये सोडवा तुम्ही, ह्याच्यामध्ये इक्वेशनमध्ये जर तुम्ही हे व्हॅल्यू टाकल्या, एची किंमत तुमची 2 आहे प्लस डिफरन्स 2 आहे, ह्याला जर सोडवलं तर 4, ही सेकंड टर्म आहे, मिळाली की नाही सेकंड टर्म. त्याच्यानंतर थर्ड टर्म पहा, ए माहीत आहे तुम्हाला 2 आहे प्लस फॉर्म्युल्यामध्ये टाकतो, ठीक आहे, फॉर्म्युला लिहून दाखवतो, वाटलं तर मी तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, ठीक आहे. ए प्लस 2D आहे, बरोबर. त्याच्यानंतर एची किंमत किती आहे तुमची, एची किंमत ही 2 आहे, 2 प्लस त्याच्यानंतर 2D, 2ला 2 आणि डी किती आहे तुमचा 2 आहे, ठीक आहे. ह्याला जर सोडवलं तर 2 प्लस ह्या दोघांचं, ह्या ब्रॅकेटचा अर्थ काय, दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, ठीक आहे. असं असेल तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 म्हणजे काय निघणार आहे 6, म्हणजे ही तुमची थर्ड टर्म काय आहे 6 आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता, काढू शकता. तुम्हाला फर्स्ट टर्म माहीत असेल, डिफरन्स माहीत असेल तर तुम्ही एखाद्या ए पीमधल्या भरपूर साऱ्या टर्म काढू शकता, पुढल्या किती टर्म काढू शकता, ठीक आहे. तर ह्याच्यावरले एक्झाम्पल आपण आता मे बी तुम्हाला कन्फ्युजन होत असेल किंवा थोडंसं डोक्यावून जात असेल, ठीक आहे, पण याच्यावरले आपण एक्झाम्पल पाहिलं तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हे परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं डेरिव्हेशन तर विचारलं जात नाही, पण अशा प्रकारची एक सिक्वेन्स देतील, ए पी देतील आणि सिक्वेन्स देतील आणि म्हणतील ए पी आहे का नाही विचारतील. ए पी आहे का नाही कसं कळणार, आपल्याला डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर ती ए पी आहे आणि त्याच्यानंतर पुढल्या टर्म काढायला सांगतील, 3-4 टर्म अशा प्रकारे काढू शकता, ठीक आहे. तर पहा, तर आपला मे बी तुमच्या अगोदरचं थोडंसं फॉर्म्युला डेरिव्हेशन डोक्यावरून गेलं असेल तर ते काय परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकत नाही, तुम्हाला विचारत नाहीत. तर हे क्वेश्चन
काय विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये, असा क्वेश्चन येईल. तर क्वेश्चन काय येईल तुमच्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये डायरेक्टली हा क्वेश्चन येईल. म्हणजे इथून पुढचं महत्त्वाचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर AP, म्हणजे खालीलपैकी सिक्वेन्स, हे सिक्वेन्सेस दिलेले आहेत तुम्हाला. ह्या खालीलपैकी सिक्वेन्सेस कोणत्या कोणत्या AP आहेत हे सांगायचं आहे. जर ती AP असेल, इफ इट इज ॲन AP म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल, तर फाइंड नेक्स्ट 2 टर्म्स. म्हणजे क्वेश्चन काय, तुम्हाला खाली सिक्वेन्स दिलेले असतील, तर ही सिक्वेन्स आहे. भरपूर सारे घेणार आहेत आपण 1 बाय 1. ठीक आहे, जागा नसल्यामुळे एक एक घेतो आपण. तर खालीलपैकी सिक्वेन्सेस तुमची कोणती AP आहे. ठीक आहे, AP आहे. आणि जर ती AP असेल, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल, तर तुम्हाला त्याच्या पुढल्या काही टर्म, म्हणजे इथं 2 टर्म काढायला सांगितले. तुम्ही 2, 3, 4, 5 कितीही काढू शकता. ठीक आहे, तर इथं फक्त तुम्हाला 2 टर्म. तर आता मला सांगा ह्याचं सोल्युशन. पहा, सोल्युशन म्हणा, उत्तर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, आन्सर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. पहा, ही काय आहे तुमची सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स आहे, तर दिल्यानंतर काय करायचं, आपण जे टर्म लिहून घ्यायचं. म्हणजे A बरोबर A म्हणू शकतो, याला A आहे, किंवा याला T1 पण म्हणू शकता तुम्ही. लिहितोय हे दोन्ही का लिहितोय तुम्हाला तिची सवय आणि माहिती हो. A म्हणजे A म्हणजेच T1 तुमचं. ठीक आहे, इथं काय आहे तुमचं 5. त्याच्यानंतर पुढं पहा, त्याच्यानंतर इथं तुमचं T2 का आहे. T2ला आपण काही दुसरं नाव नाही, T2ला T2च म्हणतो दुसऱ्या टर्मला. हे दुसरी टर्म आहे, तर 12 आहे. थर्ड टर्म तुमची किती आहे, 19 आहे. फोर्थ टर्म काय आहे तुमची 26 आहे. ठीक आहे, 4 टर्म दिलेले आहेत. त्याच्यानंतरच्या बाकी आता हे टर्म दिलेले आहेत 4. त्याच्यानंतर ह्याच्या पुढे इथं लिहितो मी. त्याच्यानंतर मला सांगा ही AP आहे का नाही. तर कसं ओळखणार ही AP आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही कसं ओळखायचं, जर ह्या दोघांमधला डिफरन्स काढून बघायचा. डिफरन्स D आहे का नाही, D काढायचा. आणि कसा काढतो आपण डिफरन्स, म्हणजे पुढल्या टर्ममधनं मागची टर्म मायनस करतो, म्हणजे मोठ्यामधनं छोटी मायनस करतो. म्हणजे ह्या 12मधनं 5 मायनस करणार, म्हणजे T2 - T1 करणार. आणि हा जर डिफरन्स म्हणजे दोन्हीमध्ये काढून बघायचं कमीत कमी. जर कॉन्स्टंट आला, सारखा आला, तर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. तर काढून बघू आपण. T2 - T1. पहा इथं T2ची किंमत किती आहे तुमची 12. ठीक आहे, T2ची किंमत तुमची 12 आहे. मायनस इथलं. ठीक आहे, T1 तुमचा 5 आहे, 5 मी टाकला. तर पहा हे सोडवलं तर 12मधनं 5 गेले तर किती येतील तुमचे, 12मधनं 5 गेले तर तुमचे येतील 7. ठीक आहे, 12 - 5 = 7. हे कसं आलं तुम्हाला कळलं असेल फॉर्म्युला. D म्हणजे डिफरन्स बरोबर हा T2 - T1 = 12. इथून घेतलेला आहे T2ची किंमत आहे मायनस हे तुमचं ह्याच्यातलं आहे. आणि T1ची किंमत आपण 5 घेतलेली आहे, 5 = 7. त्याच्यानंतर आपल्याला पहा आता नेक्स्ट कसं काढणार T3 - T2 बरोबर. तर T3ची किंमत काय आहे 19 आहे, -12. हे करा, ह्याला सोडवा. तर याच्यामधनं 19मधनं जर 12 गेले, 19मधनं जर 12 गेले तर तुमचं काय आहे 9मधनं 2 गेले 7, 1मधनं 1 गेला 0 म्हणजे 7. हा डिफरन्स पण म्हणजे 7 आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे तुमची इथंच क्लिअर झालेले. तुम्हाला AP आहे का नाही आहे, AP आहे का, कारण याच्यामधला डिफरन्स सेम आहे. वाटलं तर तुम्ही आणि एक टर्म काढायची तर काढू शकता. पुढली दिलेला आहे T4 - T3. गरज नाही याची, तर काढा वाटलं तर काढा. ठीक आहे, दिले म्हणजे 26 - 19 हे पण तुमचा किती येईल 7च येईल, 7च येईल. ठीक आहे, तर ह्याच्यामधला जो डिफरन्स D = 7 हा का आहे, सगळ्यामध्ये कॉन्स्टंट आहे, सेम आहे, सारखं आहे. म्हणून ही दिलेली सिक्वेन्स तुमची काय आहे, AP आहे का नाही. अर्धा क्वेश्चन झाला. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर AP. तर त्यांनी विचारलेले ही AP आहे का नाही आहे, ही सिक्वेन्स AP आहे. तर लिहा आहे का नाही, दिस सिक्वेन्स आहे का नाही, दिस सिक्वेन्स इज ॲन AP असं लिहू शकता तुम्ही आहे का नाही. देअरफॉर दिस सिक्वेन्स काही लिहू शकता तुम्ही वर्डमध्ये, तुमच्या वर्डमध्ये लिहायचं. दिस सिक्वेन्स इज ॲन AP. ठीक आहे, इज ॲन AP म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. AP का अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, बिकॉज D = 7 विच इज कॉमन डिफरन्स. म्हणजे कॉमन आहे सगळ्यामध्ये, कॉमन डिफरन्स. हे कॉमन डिफरन्स आहे तुमच्या वर्डिंग्समध्ये लिहा स्वतःच्या. आता पुस्तकामध्ये काही वेगळ्या प्रकारची लँग्वेज वापरल्या जाते आणि पोरं जशाची तशा प्रकारे रट्टा मारण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे तुम्हाला इंग्लिश वीक असते सेमीवाल्या पोरांची विशेषतः आणि त्यांना लिहिता येत नाही. तरी तुम्हाला जशाच तसं पुस्तकात दिलं त्याची लिहायची तशाच प्रकारे गरज नाही. तुम्ही तुमच्या वर्डमध्ये लिहायचं. फक्त त्यांना एवढंच सांगायचं की Dचा कॉमन डिफरन्स आपण काढलेला आहे. काही असू शकतो, इथं 7 आहे आपल्या सिक्वेन्समध्ये, तो सारखा आहे तुमच्या वर्डमध्ये, तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा. ठीक आहे, लिहिलेला आहे. तर ही तुमची AP आहे. इथपर्यंत क्वेश्चन सुटला. त्याच्यानंतर पहा आता मी काय करतो, रब करतो आणि थोडंसं इथंच लिहितो. ठीक आहे, हे रब करतो. ठीक आहे, हे रब करतो कारण हे लागणार आहे आपल्याला.
तर हे तुम्ही काय काढलेलं आहे, ए पी आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. तर याच्यानंतरचा क्वेश्चन आपला अर्धा राहिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं, हे ए पी आहे आणि डिफरन्स तुमचा डी किती आपण इथे लिहितो. मी डिफरन्स काढलेला आहे आपला. डिफरन्स डी बरोबर किती आलेला होता, डी इज इक्वल टू 7 आले, कारण लागणार आहे म्हणून लिहितो मी. तर याच्यानंतरच्या 2 नेक्स्ट टर्म करायच्या. तर नेक्स्ट टर्म कशा काढायच्या माहिती आहे का, तर आता तुम्हाला ही 4 टर्म दिलेली आहे, तर 5th टर्म काढायचा आहे, म्हणजे T5 काढायचा आहे. किती काढायचा आहे, T5. 5th टर्म काढायचं आहे. कोणती टर्म काढायचं तुम्हाला, 5th टर्म काढायचा आहे. 1 2 3 4 दिलेले आहेत, 4 टर्म. तर 5th काढणार कशी, T5 मध्ये तुम्ही डी ॲड करायचं, म्हणजे अगोदरचा मी जो फॉर्म्युला सांगितला आहे तो T5 + डी म्हणजे काय, T5 ची किंमत टाका डायरेक्टली. T5 आहे का नाही, T4 T5 काढायचं नाही, तुम्हाला काय काढायचं आहे इथं, T5 काढायचं आहे. काय काढायचं आहे, T5 काढायचं आहे. तर कशी काढणार, तर अगोदरच्या टर्ममध्ये तुम्ही डिफरन्स ॲड करा, तर हे फॉर्म्युला आहे तुमचा. तर कशी काढणार, आता T5 बरोबर ह्याच्याबरोबर इथंच लिहितो मी पुढं. T4 ची किंमत आहे 26 + डी 7 आहे, ह्याचं ॲडिशन करा, किती होतील तुमचे 33. ठीक आहे, 33. नेक्स्ट टर्म काय असेल तुमची 33 असेल. त्याच्यानंतर T6 पण असंच काढायचं. T6 बरोबर, आता T5 साठी T4 घेतला होता, तर T6 काय घ्यावं लागेल आपल्याला, T5 घ्यावं लागणार प्लस डिफरन्स डी इज इक्वल टू, तर T5 ची किंमत आत्ताच आपण का लिहिली आहे, ते 33 आहे. 33 प्लस हे डी ची किंमत कॉमन 7 आहे. ठीक आहे, 7 बरोबर, हे ॲड करा, किती होतील तुम्ही पहा. ह्याला जर सोडवलं तर किती होईल, 40. ठीक आहे, 40 होईल. 33 + 7 हे तुमचं होईल 40. ठीक आहे, हे 2 टर्म झाले. आपण असे किती टर्म काढू शकता, T5 काढले, T6 काढले, T7 मी काढू शकता, आहे का नाही, T8 काढू शकता. तर 2 विचारले तर 2च काढलेले आहेत आपण. ठीक आहे, तर दिलेला प्रश्न काय होता, सिक्वेन्स दिलेली आहे तुम्हाला, AP आहे का नाही, तर AP आहे आपण सांगितले ऑलरेडी. त्याच्यानंतरचा नेक्स्ट, इफ इट इज अन AP, जर AP असेल तरच फाइंड द नेक्स्ट 2 टर्म्स, म्हणजे 2 टर्म आपण काढलेले आहेत. आणि जर एखादी सिक्वेन्स AP नसेल तर आपण त्याच्या पुढल्या 2 टर्म काढू शकतो का, तर आपण त्याच्या पुढल्या 2 टर्म काढू शकत नाही. ठीक आहे, चालते. तर पहा, आता सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे, तोच क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन AP. AP कोणती आहे, तर AP आहे का, ही सिक्वेन्स आहे, त्याच्यानंतर ही AP आहे का, आणि असेल तर आपण नेक्स्ट 2 टर्म काढायचे. तर पहा, सेम आहे सोल्युशन तुमचं. काय असणार आहे सोल्युशन, जशासारखे आता हे करून दाखवतो मी तुम्हाला. पहा, ह्याच्यामध्ये T1 काय आहे तुमचा, T1 हा 2 आहे. T2 काय आहे तुमचा, -2 आहे. T3 काय आहे तुमचा, -6 आहे. आणि T4 काय आहे तुमचा, -10 आहे. ठीक आहे, हे लिहून घेतलेलं आहे, काही केलं नाही मी, फक्त दिलेलं ते लिहून घेतलेले. तर आता AP आहे का नाही कसं बघणार आपण, AP आहे का नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की याच्यातला डिफरन्स बघावं. काय करायचं आहे, डिफरन्स बघायचं आहे, कॉमन डिफरन्स. ठीक आहे, सारखं असेल तर ती AP आहे. तर डी म्हणजे डिफरन्स बरोबर कसं काढणार आपण तुम्ही, तर हे T2 - T1, सेम फॉर्म्युला, T2 - T1 इज इक्वल टू -2, हा -2 T2 ची किंमत घेतली मी, इथं कन्फ्युजन होऊ शकते. -2 ही T2 ची किंमत आहे, हा मायनस हा इथला. ठीक आहे, हा मायनस. त्याच्यानंतर T1 ची किंमत 2 आहे, 2, तर इज इक्वल टू हा पहा. तर हे तुम्हाला मायनस असल्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकते, ह्याच्यामुळे थोडं विशेष लक्ष द्या आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि हे लिहून काढा. जास्तीत जास्त लिहून काढसाल, प्रॅक्टिस करसाल तर तुम्हाला इझी जाईल, अन्यथा तुम्हाला अवघड जाईल. नाहीतर तुम्हाला वाटेल की सर हे तर सगळं सोपं आहे, तुम्ही का असं लिहिताय प्रत्येक वेळेस. तर हे तुम्हाला लिहिणंच आहे. परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न असला, तुम्हाला भलेही येत असेल, तुम्हाला भले माहीत असेल, भलेही तुम्ही हुशार असेल, तर तुम्हाला स्टेप्सला मार्क असतात. बोर्डाची एक्झाम आहे ही, काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त उत्तर टिक केलं तर मार्क मिळतात. तुम्ही कसं काढलं कोणी विचारत नाही, तर इथं तुम्हाला विचारतात. बोर्डामध्ये तुम्ही कसं उत्तर काढलं, कशा स्टेप्स फॉलो केल्या त्याला विचारतात. त्यामुळं ही स्टेप बाय स्टेप लिहायचं, ही सवयच लावून घ्यायचं. हे लिहिलं आपण, त्याच्यानंतर डिफरन्स काढायचा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा. पहा इथं -2 आणि -2 काय होणार पहा, -2 आणि -2 इथं कोणाला कन्फ्युजन होऊ शकते. जर हे दोन्ही मायनस असेल तर ह्याची बेरीज होते. -2 आणि -2 हे काय होते, -4 होते. ठीक आहे, -2 काय होते, -4 होते. त्याच्यानंतर आता पहा, पुढलं काढायचं आपल्याला, T3 - T2. T3 मधनं तुम्हाला मायनस करायचं आहे T2, ह्याला सोडा तुम्ही. तर पहा, T3 ची किंमत मी घेतोय, -6 आहे. ठीक आहे, -6 T3 ची किंमत घेतली. त्याच्यानंतर हा इथला मायनस आहे, हा मायनस. त्याच्यानंतर T2 ची किंमत घेतोय मी, T2 ची किंमत आहे -2. तर -2 मी कसा लिहिणार, असा ब्रॅकेटमध्ये लिहिणार. ठीक आहे, लिहिला. तर याला सोडवायचं आहे. ह्याला जर सोडवलं तर कसं येईल, हे -6 जशाच तसा राहील, हा मायनस इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन होईल. ठीक आहे, आणि मायनस ह्याने जर मायनसने याला मल्टिप्लाय केलं तर हा मायनस तुमचा होईल प्लस.
ठीक आहे, हा मायनसने याला मल्टिप्लाय करेल आणि मायनस हा मायनस प्लस होईल, म्हणजे प्लस तुमचा 2 होतील. मग ह्याला जर सोडवलं -6मधनं 2 जर गेला तर तुमचा -4 राहील. ठीक आहे, -4. तर पहा इथं पण तुम्ही सोडवलं आणि काढायचं असेल तर कॉमन डिफरन्स -4 आहे म्हणून हे AP आहे, पण वाटलं तर तुम्हाला AB काढून दाखवतो मी. ठीक आहे, तर हे T4 - T3 = काय येणार आहे पहा, -T4ची किंमत घेतो मी, T4ची -10 आहे. ओके, हा मायनस इथला, त्याच्यानंतर T3ची किंमत -6 आहे. ठीक आहे, हा -6 आहे, मी टाकली किंमत. त्याच्यानंतर पुढं पहा, हा मायनस जशाच तसा -10, हा मायनस इथं गेला इथल्यासारखंच, मायनसनं मल्टिप्लाय केलं तर हा मायनस प्लस होईल, हा -10. त्याच्यानंतर हा मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस प्लस होऊन +6, त्याच्यानंतर -10मधनं +6 गेला तर -4 उरतो. ठीक आहे, म्हणजे हे 2 आले तर तिसरं येणारच आहे -4. ठीक आहे, तर हे -4 हा D = तुमचा डिफरन्स किती आहे -4 आहे, त्यामुळं हे कॉन्स्टंट आहे. तुमचा Dचा डिफरन्स किती आहे, कॉन्स्टंट आहे, सगळीकडे सेम आहे, सारखं आहे, त्यामुळे ही तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही, तर ही सुद्धा तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. तर लिहायचं D = डिफरन्स -4 आहे, त्यामुळे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. दिस इज ॲन AP बिकॉज D = -4 विच इज ए कॉमन डिफरन्स. ठीक आहे, त्यामुळे ही AP आहे. त्याच्यानंतर इथपर्यंत आपला क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट आता ही AP आहे. हां, ठीक आहे, त्यांनी काय म्हणलं, इफ इट इज अन AP, जर ही AP असेल तर तुम्हाला पुढल्या 2 टर्म काढायचे आहेत. तर पुढल्या 2 टर्म काढायचे. ठीक आहे, मी ही रब करतो आणि इथंच आपण काय करू, सोडून घेऊ, पुढल्या 2 टर्म काढू. ठीक आहे, तर आपल्याला D लागणार आहे. ठीक आहे, आणि हे टर्म्स लागतील. ठीक आहे, तर हा डिफरन्स आपण काय आला होता, D = -4 मी इथं लिहून घेतो. त्याच्यानंतर आता नेक्स्ट टर्म कशा काढायच्या मी सांगितलं, तर T4 पर्यंत माहीत आहे, तुम्हाला T5 पाहिजे. नेक्स्ट 2 टर्म्स म्हणजे जिथपर्यंत माहीत आहे त्याच्यानंतरच्या 2. तर T4 तर माहीत आहे, तर T5 काढावं लागेल. तर T5 काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्या T4 मध्ये तुमचा हा डिफरन्स ॲड करायचा. T4 तुमचा T4 + D आहे का नाही, तर तुम्हाला T5 मिळणार आहे. ह्याच्यामध्येच मी टाकतो T4ची किंमत काय आहे, तुमची T4ची किंमत लिहा इथं पहा, -10 आहे, -10. त्याच्यानंतर हा प्लस इथला फॉर्म्युल्यातला प्लस, त्याच्यानंतर Dची किंमत जी काय असेल ती लिहायची. Dची किंमत -4 आहे, तर मी ब्रॅकेट टाकून काय लिहितो, -4 लिहितो, असं लिहायचं. ठीक आहे, ब्रॅकेट टाकून. ठीक आहे, तर ह्याला सोडायचं तुम्हाला. ह्याला जर सोडवलं तर कसं काय येईल तुमचं पहा, ह्या -10 राहील. ठीक आहे, -10. आता पहा, हा प्लस जाऊन इथे मल्टिप्लाय केलं तर काय होईल, प्लस मायनस काय होईल, इथं गेल्यानंतर हा प्लस जाऊन इथं प्लस मायनस काय होईल तुमचा, मायनस होईल. काय होईल, प्लस मायनस होईल, -4 येईल. त्याच्यानंतर मग काय येईल तुमचं याचं उत्तर, -10 - 4 = -14. ठीक आहे, -14. त्याच्यानंतर आपल्याला हा T5 तर काढलेला आहे आपण. त्याच्यानंतर काय काढायचं आहे आपल्याला, T6 काढायचा आहे. T6 बरोबर काय येणार आहे, तर T5. आता T5साठी आपण फॉर्म्युला काय वापरला होता, T4 + D. तर T6 साठी फॉर्म्युला काय येणार आहे आपल्याला, T5 + D. जर तुम्हाला T7 काढायचं असेल तर T6 + D. T8 काढायचं असेल तर T7 + D. ठीक आहे, तर अशा प्रकारचा फॉर्म्युला येईल. तर ह्याच्यात काय करायचं, कसं सोडवणार तुम्ही, तर हे T5ची किंमत टाका. T5ची किंमत आपण आत्ताच काढली, -14. किती आहे, -14 टाकली. त्याच्यानंतर प्लसला प्लस, त्याच्यानंतर D किती आहे तुमचा, -4. मी ब्रॅकेटमध्ये लिहितो. ठीक आहे, मायनस असल्यामुळे. ठीक आहे, तर ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोडवल्यानंतर काय, -14 जशाच तसा इथला -14, प्लस मायनस होतील. ठीक आहे, ह्या प्लस आणि मायनस हे दोन्ही मिळून काय होते, प्लसनं मल्टिप्लाय केलं तर मायनस होईल, -4. म्हणजे तुम्ही जर -14 आणि -4 तुमचा -18 येईल. ठीक आहे, -18. हे तुमच्या नेक्स्ट 2 टर्म्स झालेले आहेत. तर नेक्स्ट 2 टर्म्स काय, -14 आणि -18 ह्या तुमच्या नेक्स्ट 2 टर्म्स आहेत, असं लिहा. -14 and -18 आर द नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ दिस AP. ठीक आहे, हे आहे तुमचं इथं पूर्ण असं लिहायचं एक स्टेटमेंट लास्टला, मी ते लिहित नाही. ठीक आहे, लिहायचं -14 and -18 आर द नेक्स्ट 2 टर्म्स असं लिहा वाटलं तर. -14 and -18 आर द नेक्स्ट 2 टर्म्स. ठीक आहे, तर लिहून टाका नेक्स्ट 2 टर्म्स, ह्या 2 नेक्स्ट टर्म्स आहेत. ठीक आहे, हा पण क्वेश्चन तुमचा काय झालेला आहे, इथं सॉल्व्ह झालेला. अशा प्रकारे 2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, पहा 3rd क्वेश्चन आहे. आपण 2 क्वेश्चन पाहिलेत, हा 3रा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये सोल्युशन तुमचं काय असणार आहे, सेम. हा क्वेश्चन लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, याच्यामधलं T1 T2 T3 लिहायचं आहे. पहा, T1 मी लिहितोय 1 आहे, T2 सुद्धा तुमचा 1 आहे, T3 तुमचा काय आहे, 2 आहे. ठीक आहे, T4 काय आहे तुमचा, 2 आहे, T4 सुद्धा 2 आहे.
T5 तुमचा काय आहे, T5 3 आहे, T6 तुमचा काय आहे, T6 काय आहे 3 आहे. तर हे तुमच्या टर्म्स लिहून घेतलेले आहे. तर आता ही AP आहे का नाही तुम्हाला विचारलेलं आहे. तर AP आहे का नाही सेम आपल्याला डिफरन्स बघायचं, काढून बघायचं. जर का सारखा असेल तर ती AP आहे, नसेल तर ती AP नाही. तर डिफरन्स तुमचा D कसा काढणार आहे, डिफरन्स D बरोबर तुमचा सेम आहे T2 मायनस T1. पहा ह्याच्यामध्ये टाका, व्हॅल्यू टाका. T2ची किंमत 1 आहे, 1 मायनस T1ची किंमत 1 आहे. ठीक आहे, 1 हा T2ची किंमत 1, हा फॉर्म्युल्यातला मायनस, त्याच्यानंतर हा 1. ठीक आहे, ह्याला सोडवलं तर 1 मायनस 1 1, 1 मायनस 1 0. ठीक आहे, 1 मायनस 1 काय येईल तुमचं 0 होईल. 1 मधनं 1 गेला तर 0 येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा आता T3 मायनस T2 काय येईल तुमचं T3 मायनस T2. T3 तुमचा 2 आहे, 2 आणि T2 काय आहे तुमचा 1. 2 मायनस 1 बरोबर 1. तर इथं काय आलेलं तुमचा 1. म्हणजे हे AP आहे का नाही, AP का नाही आहे. तर इथं एक 0 आलेला आहे डिफरन्स, इथं 1 आलेला आहे, वेगळा डिफरन्स आलेला आहे. तर तुमचा ही AP नाही. वाटलं तर तुम्हाला एक काढायचं असेल तर काढू शकता तुम्ही नेक्स्ट. पण ही AP आहे का नाही आहे. आता इथे काढून बघा वाटलं तर T4 मायनस T3 इज इक्वल टू, तर T4 2 मायनस 2, 2 हा T4, T3ची किंमत 2, 2 मायनस 2 इज इक्वल टू 0. हे 0 आले, हे 0 आले, परंतु हा 1 आला आहे. त्यामुळं हे AP नाही आहे. हे सगळे 0 यायला पाहिजे किंवा हे सगळे 1 आले. हे 0 आलं तर हे बी 0 यायला पाहिजे आणि हे बी यायला पाहिजे. आता हे 1 आलं तर हे बी 1 यायला पाहिजे, हे बी 1 यायला पाहिजे. म्हणजे कोणतीही एकच किंमत यायला पाहिजे तरच ती AP आहे आणि आता AP नाही. तर हे वेगवेगळा डिफरन्स आलेला आहे. इथं Dची किंमत वेगळी, इथं Dची किंमत इथं वेगळी. ठीक आहे, त्यामुळे ही AP आहे का नाही. दिस इज नॉट AB, दिस इज नॉट ॲन AP. का, बिकॉज डिफरन्स इज नॉट सेम. असं लिहा मग, दिस इज म्हणजे हे सिक्वेन्स लिहा वाटलं तर. ठीक आहे, सिक्वेन्सलाच मी दिस इज लिहितो किंवा तुम्हाला दिस सिक्वेन्स म्हणा, असं काय म्हणायचं ते म्हणा. दिस इज किंवा दिस सिक्वेन्स असं लिहा. दिस सिक्वेन्स म्हणजे वाटलं तर सिक्वेन्स बी लिहू शकता. दिस सिक्वेन्स, ठीक आहे, दिस सिक्वेन्स इज नॉट ॲन AP, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. AP म्हणजे दिस सिक्वेन्स इज नॉट ॲन AP बिकॉज डिफरन्स इज नॉट सेम. बिकॉज का नाही आहे, बिकॉज डिफरन्स इज नॉट सेम. ठीक आहे, हे क्वेश्चन झालेलं आहे. तर तुमचा हा क्वेश्चन पहा, खाली दिलेली ही सिक्वेन्स AP आहे का नाही. तर इथं आपण बघितलेली ही APच नाही आहे. AP आहे का नाही, ही सिक्वेन्स AP नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही पुढल्या टर्म काढू शकता का, नेक्स्ट 2 टर्म काढूच शकत नाही, कारण ही APच नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही टर्म काढू शकत नाही आहे. ठीक आहे, इथंच तुमचा क्वेश्चन संपतो. तर ही AP नाही आहे, त्यामुळे तुम्ही दुसरे 2 टर्म काढू शकत नाही, त्यामुळे 2 टर्म काढण्याचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे, चालते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. ठीक आहे, पहा सोल्युशन. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे 4th क्वेश्चन. अशा प्रकारचा क्वेश्चन घेतलेला आहे. ठीक आहे, तर हा थोडासा अवघड जाईल तुम्हाला, कॅल्क्युलेशन याच्यामध्ये जास्त असतील, पण आपण सगळ्याच प्रकारचे क्वेश्चन घेतो आहे. ठीक आहे, आणि हे सगळे तुमच्या पुस्तकामधले आहेत आणि पुस्तकामधलेच क्वेश्चन घेतो आहे का मी, कारण तुम्हाला जशाचे तसे हे क्वेश्चन्स बोर्डच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हे असे क्वेश्चन असेल तर सोडवा, म्हणजे तुम्हाला एक बारचं तुमच्या एकदा दोनदा हाताकडनं गेले तर तुम्हाला बोर्डच्या परीक्षेमध्ये एकदम इझी जाईल आणि इझिली तुम्ही सोडू शकता. ठीक आहे, आणि ते पण न चुकता. तर हे तुमच्या पुस्तकातलाच क्वेश्चन, म्हणजे आतापर्यंत सगळेच क्वेश्चन पुस्तकातले होते, हा पण तुमच्या पुस्तकातला क्वेश्चन आहे. तर सेम आपलं काय असणार आहे, ह्याच्यात लिहून घ्यायचं. T1 तुमचं काय आहे, T1 3/2. ठीक आहे, त्याच्यानंतर T2 दिलं क्वेश्चन दिला का सिक्वेन्स दिली, ही सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स लगेच लिहून घ्यायचं. T1 T2 काय आहे तुमचं 1/2 आहे. T3 काय आहे तुमचं -1/2 आहे. T4 काय आहे तुमचं -3/2. हे लिहून घेतलं आहे आपण. ठीक आहे, हे T1 T2 T3 T4 हे सगळे लिहून घेतलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा AP आहे की नाही, तर आपल्याला AP आहे का नाही साठी सेम काय करावं लागणार आहे, डिफरन्स बघावं लागणार आहे. डिफरन्स बघणार कसं बघणार, T2 मायनस T1. T2ची किंमत टाका. T2ची किंमत आहे तुमच्या 1/2. ठीक आहे, इथून बी काढू शकता, इथे लिहिलेलं आहे. पण हे लिहायचं कशासाठी, इथूनच कळते आपल्याला, पण हे लिहावं लागते बोर्डामध्ये, प्रोसिजर आपल्याला फॉलो करावं लागते, आणि आता मार्क भेटणार नाहीत. ठीक आहे, भलेही तुमचं उत्तर बरोबर असेल, तुम्ही किती हुशार असेल, डायरेक्ट उत्तर लिहिलं तर तुम्हाला मार्क भेटणार नाहीत, कारण ह्या प्रत्येक स्टेप्सला मार्क असतात. तर 1/2 लिहा. T2ची किंमत इथं 1/2 का लिहा, 1/2 लिहा म्हणजे इथं आहे म्हणून लिहितोय मी. ठीक आहे, हे दिलेले आहे म्हणून लिहितो. T2ची किंमत 1/2 आहे, हा मायनस इथला. त्याच्यानंतर T1ची किंमत 3/2 आहे. 3/2 पहा, इथं कन्फ्युजन होऊ शकते, काळजीपूर्वक पहा. तर T2 हे फॉर्म्युला लिहिला, D = T2 - T1 बरोबर. का आहे, T2ची किंमत इथून घेतली मी 1/2, T2ची किंमत 1/2, हा मायनस इथला.
ठीक आहे. T1ची किंमत 3/2 आहे, 3/2. तर याला सोडवायचं आहे. तर याला आता कसं सोडू शकता पहा, अशा प्रकारचं हे सोडवलं असेल तुम्ही 5वी 6वीला, तर ह्याचं बघा काय अशा प्रकारचं आलं तर तुम्ही काय करायचं मी तो सोडून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. अशा प्रकारचं लक्ष द्या. तर हे 1/2 आहे मायनस 3/2 आहे. तर याला काय करायचं अशा प्रकारचं जसे असेल तर या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, ह्याचं आणि ह्याचं. त्याच्यानंतर ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. अशा प्रकारचं सोडायचं. तर इथं सोडून दाखवतो मी तुम्हाला पहा, अशा प्रकारचे ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. तर पहा, तर इथं 1 × 2 काय असणार आहे, ह्या दोघांचं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ह्या दोघांचं, ठीक आहे. ह्या दोघांचं, ठीक आहे. हे आणि हे 1 × 2 मी वाटलं तर लिहून दाखवतो एक बार, 1 × 2 लिहून टाकतो, ठीक आहे. डायरेक्टली करत नाही कारण तुम्हाला एकदा दोनदा समजावं, ठीक आहे. एकदा दोनदा समजलं तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, हे कसं आलं 1 × 2, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 1 × 2 2, हे मायनसला मायनस, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर 3 × 2 किंवा 2 × 3 मल्टिप्लिकेशनमध्ये सेम असते, 3 × 2 करा किंवा 2 × 3 करा, तर 3 × 2, ठीक आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ह्या मायनसला मायनस, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, इथं प्लस असेल तर प्लस लिहिलं असतं आपण तिथं, इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस लिहिला. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन खाली लिहायचं 2 × 2. तर याला जर सोडवलं, ह्याला जर सोडवलं तर काय येईल, मी आता डायरेक्टली लिहितो इथं 1 × 2 2 मायनस 3 × 2 6 आणि हा 2 × 2 4. तर ह्याला सोडवा, ह्याला सोडवल्यानंतर काय येणार आहे तुमचं, हे -6मधनं जर 2 गेला तर तुमचा किती राहणार आहे, -4 राहणार आहे, -4 राहणार आहे. आणि हा 4, तर ह्यानं -4 आहे इथं उरलेला आणि हा खाल्ला 4, ह्या दोघांचं डिव्हिजन करा, हा -4, हा 4 आणि हा 4 कटला तर तुमचा -1 उरला, ठीक आहे. म्हणजे तुमचा D बरोबर डिफरन्स काय उरलेला आहे इथं, D बरोबर डिफरन्स तुमचा -1 आलेला आहे. हे बाकी सगळे कॅल्क्युलेशन आहेत. त्याच्यानंतर पुढं पहा, आपल्याला नेक्स्ट काढायचं आहे आता. त्याच्यानंतर T3 - T2 पहा, T3 - T2, T3ची किंमत टाका. T3ची किंमत काय आहे तुमची -1/2 आहे, -1/2, ठीक आहे. दिसते व्यवस्थित, -1/2 दिसते का, -1/2 आहे. त्याच्यानंतर मायनस हा मायनस इथला, ठीक आहे. T3ची किंमत घेतलो मी -1/2, ठीक आहे. हा मायनस ही याची किंमत आहे -1/2, हा मायनस फॉर्म्युल्यातला. आणि त्याच्यानंतर T2ची किंमत 1/2 आहे, ठीक आहे. 1/2. आता सेम असं जसं सोडवलं तसं सोडवायचं. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, तर ठीक आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस इथलं आहे तर मायनस याच्या पुढे लिहा, -1 × 2, हा मायनसला मायनस, हा 1 × 2, त्याच्यानंतर इथं मायनस आहे म्हणून हा मायनस. त्याच्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × 2, त्याच्यानंतर खाली लिहा हा 2 × 2, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. तर ह्या दोघांचं, ठीक आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर काय येणार आहे इथं 2 × 2. पहा, याला सोडवा, ह्याला जर सोडवलं तर काय येईल तुमचं, मी तर लिहितो याच्या खालीच लिहितो, ठीक आहे. तर -1 × इकडं पहा, तर ह्याला जर सोडवलं तर आता जागा नाही म्हणून याला थोडंसं शॉर्टमध्ये करतो, -1 × 2 -2 येईल तुमचा, ठीक आहे. ह्या मायनसला मायनस, हा 1 × 2 2, ठीक आहे, हा फॉर्म्युल्यातला मायनस आहे. त्याच्यानंतर 2 × 2 4, त्याच्यानंतर -2 आणि -2 -4 होतो. पहा, -2 आणि -2 या दोघांची बेरीज होईल, पण चिन्ह मायनसचं असल्यामुळे मायनस, -2 -2 -4 आणि 4, हा 4 आणि 4 कटेल आणि -1 इथं उत्तर येईल, ठीक आहे. -1 उत्तर येईल, ठीक आहे. दिसायला हा तिथं दिसत नसेल -4/4, ठीक आहे. -4/4 त्याला सोडवलं तर तुमचं उत्तर काय येईल, -1 येईल. ही Dची किंमत येईल कारण तिथं दिसणं चालेल म्हणून मी ते लिहिलं आहे. D बरोबर तुमचं काय आहे, D बरोबर -1 आलेला आहे. इथं पण डिफरन्स तुमचा -1 आलेला आहे आणि ते इथं लिहितोय मी -1 आलेला आहे. तर हा डिफरन्स तुमचा कॉमन डिफरन्स सेम आहे. तर त्यामुळं ही जी सिक्वेन्स आहे, ही एवढी मोठी सिक्वेन्स दिसते, तर तुमची ही AP आहे का नाही, तर ही सुद्धा AP आहे. तर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही, आहे, ठीक आहे. हे मिटवतो मी इथला भाग आणि आपण त्याच्यानंतरचं पुढलं. आता हे AP आहे, तर आता काय करावं लागेल आपल्याला, ही AP आहे, डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे -1, तर आपल्याला काय करावं लागेल, याच्या पुढले टर्म काढावं लागतील, 2 टर्म. तर आता 2 टर्म काढायचे आहेत आपल्याला. तर 2 टर्म कशा काढू शकता तुम्ही, तर सेम आहे, अगोदर जसं काढलं तसंच काढायचं आहे. तर पहा, तर आपल्याला 4 टर्म माहीत आहे, तर 5th काढावं लागेल, T5. काय काढावं लागेल, T5. तर T5 काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, T4मध्ये तुमचा डिफरन्स ॲड करा, ठीक आहे. T4 +
डी पहा इथं सोडवा. T4ची किंमत तुम्ही लिहून घेता आहे -3/2. T4ची किंमत -3/2. T4ची किंमत -3/2 इथं पण लिहिलेलं आहे आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लसला प्लस, हे फॉर्म्युला प्लस. डी तुमचा आता आपण काढलेला आहे. डीची किंमत किती आली होती, आपण आत्ताच काढला डी. ठीक आहे, आत्ताच काढला होता. मी तर लिहितो डी तुमचा हा कुठून आलेला आहे, डी -1. ठीक आहे, आता काढला आहे, नाही तर मिटवला आहे आपण. ठीक आहे, हा डी तुमचा -1 आहे. तर हा -1 टाकायचा इथं. ठीक आहे, -1 टाकलेला आहे. तर ह्याला सोडवायचं आहे. तर ह्याला सोडवणं थोडंसं अवघड जाऊ शकते. ठीक आहे, तुम्हाला ह्याला सोडवणं थोडंसं अवघड जाऊ शकते. तर जेव्हा इथं एक असेल, 1 सिंगल डिजिट असेल, तर त्याला काय करायचं, तुम्ही खाली याच्या काहीतरी लिहायचं असं, म्हणजे 1 लिहायचं. काहीतरी लिहायचं म्हणजे काही लिहायचं नाही, 1च लिहावं लागते. ठीक आहे, 1 लिहा. काय नसते म्हणजे याच्या खाली काय असते, 1 असते. काय नसते म्हणजे काय असते, याच्या खाली 1 असते. मग आता तशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं. ह्याला सोडा आता थोडंसं. ह्याला असंच लिहू तुम्ही. -3/2 ला -3/2 ठेवा. -3/2 ला -3/2च आहे. त्याच्यानंतर हे प्लस मायनस काय होईल, प्लस मायनस तुमचा मायनस होईल. आणि 1/1. ठीक आहे, हा 1/1 राहतो. ठीक आहे, 1/1 राहतो. म्हणजे तुम्हाला थोडंसं सोपं करून दिलं, म्हणजे काही असं कॅल्क्युलेशन केलं नाही, कारण तुम्हाला पुढं सोपं जावं म्हणून मी थोडंसं सिम्प्लिफाय केलेलं आहे. जशाच तसंच आहे, फक्त हेच सोडवलं आहे. प्लस मायनस मायनस होतो. मग याला सोडवायचं आहे. तर कसं सोडवणार, आता सोडवलं तसं ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा इथं सोडवता येईल, इथं मी सोडून दाखवतो. ठीक आहे, -3 × 1 -3 × 1 ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस लिहिलं मी. त्याच्यानंतर ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 2. त्याच्यानंतर खाली लिहायचं ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 1. तर ह्याला सोडवा. -3 × 1 -3, हा मायनसला मायनस, 1 × 2 2, हा 2 × 1 2. ह्याला सोडवा. -3 -2 -5 -5/2. तर तुमची नेक्स्ट टर्म काय आलेली आहे, तुमची नेक्स्ट टर्म म्हणजे T5 काय आलेला आहे, तुमचा T5 आलेला आहे -5/2 आलेला आहे. तुमचा काय आलेला आहे, -5/2 आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला काय काढायचं आहे, T5 तुमचा आलेला आहे -5/2 आलेला आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला काढायचं आहे T6 काढायचं आहे. तर T6 काढण्यासाठी आपल्याला जागा पुरणार नाही, त्यामुळे मी ही T5 तुम्हाला इथं लिहून घेतो. -T5 काय आलेला आहे आपल्याला, मी इथं लिहितो. ठीक आहे, इथं T5 आहे तुमचा, काय आहे वाटलं तर इथं लिहितो आणि नंतर काढू आपण T5. ठीक आहे, T5 का आहे मिटवतो मी तुम्हाला. ठीक आहे, T5 का आहे तुमचा -5/2 आलेला आहे, -5/2 आलेला आहे. मिटवतो, आपल्याला जागा लागेल. ठीक आहे. तर आता आपल्याला एक टर्म काढलेली आहे T5. T6 काढायचं आहे. T6, तर T6 बरोबर काय असणार आहे, T6 बरोबर तर T5 + D असणार आहे. T5 + D असणार आहे. ह्याला सोडा तुम्ही. ह्याला सोडायचं तर T5ची किंमत टाका. T5ची किंमत आहे -5/2. -5/2 टाकलेली आहे आपण किंमत, हा 5 आहे. ठीक आहे, -5/2 -5/2 + D. D आपण काढला होता, प्लसला प्लस, D -1 आला होता आपला. ठीक आहे, इथे लिहिलं आहे -1 ब्रॅकेटमध्ये लिहा. त्याच्यानंतर खाली काय नाही म्हणजे काय, Dला टाकलेलं आहे, त्याच्या खाली काय नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. पहा, वाटलं तर एक स्टेप अशीच ठेवतो मी, तुम्हाला वाटलं तर आणि कन्फ्युजन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, पहा -5/2 ला 2, हा प्लसला प्लस लिहा, -1 ला 1 लिहा. त्याच्यानंतर खाली काय नाही म्हणजे 1. मी लिहितो, तुम्हाला लिहायची गरज पण नाही. ठीक आहे, समजावं म्हणून, नाहीतर मग कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला छोट्या गोष्टीसाठी. फक्त मला असं प्रत्येक गोष्ट क्लिअर करायचं आहे. बेसिक एक बेसिक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला रट्टाफिकेशन करायची गरज पडणार नाही. गणित तुम्ही समजून घ्या, आणि जर गणित तुम्ही समजून घ्याल एकदा, तुमच्या डोक्यामध्ये जर फिट बसलं तर तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. ठीक आहे. कोणताही विषय असेल तर तुम्ही एक वेळेस विसरू शकता, पण गणित जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही, आणि परीक्षेमध्ये तुम्ही आरामशीर लिहू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं एकदम सिम्पल वेमध्ये सांगतो. ठीक आहे. आणि तुम्हाला जर एकदम सिम्पल वेमध्ये समजलं तर तुम्ही तुमचे कॅल्क्युलेशन कमी करू शकता इथं वाटले तर. ठीक आहे. तर पहा, याला सोडवा, त्याला इथं सोडव तुम्ही, सोपं जाईल तुम्हाला. -5/2 ला -5/2, हा प्लस मायनस काय होईल तुमचा, मायनस होईल, -1/1. तर ह्याला सोडवा. ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं पहा, -5 × 1 -5 × 1 ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा मायनस इथला मायनस. त्याच्यानंतर हा 2 × 1 त्याच्यानंतर 2 × 1 हा इथला लिहिलेला आहे. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथला मायनसला मायनस, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन,
ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, हे केलेले सोडवले. त्याच्यानंतर पहा -5 × 1 इथं लिहितो मी. -5 × 1 काय असणार आहे, इथं असणार आहे, मी इथं लिहितो. ठीक आहे, -5 × 1 जागा दिसणार नाही तुम्हाला. -5 × 1 5, मायनसला -2, ह्या दोघांचं -5 आला, मायनसला मायनस, हा 2 × 1 -2. त्याच्यानंतर हा खाली 2 आला. आता हा मायनस हा मायनस -7 होईल. -5 आणि -2 काय होईल, -7 होईल. -7 हा 2ला 2 असेल, -7/2. तर ही नेक्स्ट टर्म काय, T6 काय आलेली, T6ची किंमत आली -7/2. ही तर तुमची नेक्स्ट टर्म आहे. तर T5 आणि T6 काढलेलं आहे. तर पुढील नेक्स्ट 2 टर्म्स म्हणले त्यांनी 2च टर्म काढलेले आहेत. तर ह्या 2 टर्म्स आहेत. नेक्स्ट 2 टर्म्स आर असं लिहायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट 2 टर्म्स आर, आता मी जागा नाही तर लिहित नाही, तर तुम्हाला लिहायचे. काय लिहायचं स्टेटमेंट्स, तर नेक्स्ट 2 टर्म्स आर -5/2 अँड -7/2. ठीक आहे, हे लिहायचे. तर ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनल पण नवीन आहे, तुम्ही पण नवीन असण्याची दाट शक्यता आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कमेंट करा, मित्रांना शेअर करा, तुमच्या मित्रांना यूट्यूब चॅनल सांगा. आणि तुम्हाला कसं वाटते माझं शिकवणं सांगू शकता. तुम्हाला कोणत्या विषयाचे लेक्चर पाहिजे हे पण कळवा, आणि तुम्हाला समजते का नाही हे पण कळवा, आणि तुम्हाला काय सजेशन द्यायचे आहेत मला ते कमेंट करून तुम्ही सगळ्या सजेशन द्या. ठीक आहे, थँक्यू, खूप खूप धन्यवाद.